मिश्रणांचे प्रकार. करून पहा. 3 चंचुपात्रे घ्या. पहिल्या चंचुपात्रात थोडी वाळू व पाणी घ्या. दुसऱ्या चंचुपात्रात मोरचुदाचे स्फटिक व पाणी घ्या. तिसऱ्या चंचुपात्रात मोरचूद व वाळू घ्या. सर्व चंचुपात्रांमधील द्रव्ये ढवळा व होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा. निरीक्षणांआधारे खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर. चंचुपात्र क्रमांक, घेतलेली द्रव्ये, ढवळल्यानंतर काय दिसले, मिश्रणातील प्रावस्थांची संख्या, मिश्रणाचा प्रकार. 1. वाळू अधिक पाणी. वाळू तळाशी राहते, पाणी वाळूच्या वर राहते. 2. प्रावस्था विषमांगी. 2. मोरचूद अधिक पाणी. निळ्या रंगाचे द्रावण राहते. 1. प्रावस्था स्मांगी. 3. मोरचूद अधिक वाळू अधिक पाणी. निळ्या रंगाचे द्रावण, वाळू तळाशी राहते. 2. प्रावस्था विषमांगी. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था फेज म्हणतात. ढवळल्यानंतर वरील कृतीमधील चंचुपात्रांमध्ये प्रत्येकी किती प्रावस्था दिसतात? जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण म्हणतात. जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलेले असतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण म्हणतात. सांगा पाहू. वरील कृतीत ढवळल्यानंतर फक्त एकाच चंचुपात्रात समांगी मिश्रण तयार होते, ते कोणते? उत्तर. चंचुपात्र क्रमांक 2 मध्ये निळ्या रंगाचे मोरचुदाचे द्रावण तयार होते. हे समांगी मिश्रण असते. हे नेहमी लक्षात ठेवा. एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ दगडांचा ढीग. द्रवरूप पदार्थ व त्यात विरघळलेले सर्व द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ समुद्राचे पाणी. एका द्रव्याच्या किंवा एकत्रित किंवा एका पात्रात असलेल्या सर्व थेंबांची मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ पावसाचे थेंब. एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रवांच्या प्रावस्था स्वतंत्र असतात. उदाहरणार्थ तेल व पाणी. एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांची मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ हवा. करून पहा. 3 चंचुपात्रे घ्या. पहिल्या चंचुपात्रात 10 ग्रॅम मीठ घ्या. दुसऱ्या चंचुपात्रात 10 ग्रॅम लाकडाचा भुसा घ्या. तिसऱ्या चंचुपात्रात 10 मिली दूध घ्या. तीनही चंचुपात्रांमध्ये 100 मिली पाणी ओतून ढवळा. पाण्याची स्वतंत्र प्रावस्था कोणत्या मिश्रणात दिसते? उभ्या धरलेल्या कागदासमोर तीनही चंचुपात्रे ठेवून विरुद्ध बाजूने लेझर किरणांचा झोत सोडा. लेझर किरणांचा वापर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने करावा. त्याचवेळी चंचुपात्रासमोरील कागदावर काय दिसते ते पहा. तसेच चंचुपात्राकडे बाजूच्या दिशेनेही पहा. गालन क्रियेसाठी शंकुपात्र, नरसाळे व गालन कागद वापरून 3 मांडण्या जुळवा. तीनही चंचुपात्रातील मिश्रणे ढवळून त्यांची गालन क्रिया करा. सर्व निरीक्षणांचा खालीलप्रमाणे तक्ता बनवा. चंचुपात्र, मिश्रणाचे घटक, पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसत नाही. पारदर्शक, अर्धपारदर्शक, अपारदर्शक. गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होत नाही. 1. मीठ अधिक पाणी. पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसत नाही. पारदर्शक. गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होत नाही. 2. लाकडाचा भुसा अधिक पाणी. पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसते. पारदर्शक. गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होते. 3. दूध अधिक पाणी. पाण्याची स्वतंत्र प्रावस्था दिसत नाही. अपारदर्शक. गालन क्रियेने घटकांचे विलगीकरण होत नाही. द्रावण सोल्युशन. 2 किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. वरील कृतीमध्ये
पहिल्या चंचुपात्रात पाणी व मीठ या 2 पदार्थांचे समांगी मिश्रण तयार होते. त्याला मिठाचे पाण्यातील द्रावण म्हणतात. द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात व द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य म्हणतात. द्राव्य द्रावकात मिसळून द्रावण बनण्याची क्रिया म्हणजे विरघळणे. द्रावणातील घटकांच्या अवस्थांप्रमाणे द्रावणांचे अनेक प्रकार होतात. समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, पाण्यात विरघळलेले मीठ, साखरेचा पाक ही द्रावणे द्रवामध्ये स्थायू या प्रकाराची आहेत. याशिवाय द्रवामध्ये द्रव, उदाहरणार्थ व्हिनेगार, विरल सल्फ्युरिक आम्ल, वायूमध्ये वायू, उदाहरणार्थ हवा, स्थायूमध्ये स्थायू, उदाहरणार्थ पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील अशी संमिश्रे, द्रवामध्ये वायू, उदाहरणार्थ क्लोरीनयुक्त पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल असेही द्रावणांचे प्रकार आहेत. समांगी मिश्रणाचे म्हणजेच द्रावणाचे संघटन संपूर्ण राशीभर एकसारखे असते. द्रावक पारदर्शक द्रव असल्यास द्रावणसुद्धा पारदर्शक असते व ते गालन कागदातून आरपार जाते. निलंबन, सस्पेन्शन. वरील कृतीमध्ये दुसऱ्या चंचुपात्रात पाणी व भुसा ह्या 2 पदार्थांचे विषमांगी मिश्रण तयार झाले. हे द्रव आणि स्थायू ह्यांचे मिश्रण आहे. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात. निलंबनातील स्थायू कणांचा व्यास 10⁻⁴ मीटर पेक्षा जास्त असतो. त्यामुळे त्यातून प्रकाशाचे संक्रमण होत नाही. तसेच सामान्य गालन कागदावर हे स्थायू कण अवशेषी म्हणून राहतात व गालन क्रियेने निलंबनातील द्रव व स्थायू घटकांचे विलगीकरण होते. कलील, कोलॉइड. वरील कृतीमध्ये तिसऱ्या चंचुपात्रातील पाणी व दूध यांचे मिश्रण अर्धपारदर्शक आहे. म्हणजेच ह्या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन केले असता त्याचे काही प्रमाणात संक्रमण व काही प्रमाणात अपस्करण होते. ह्याचे कारण म्हणजे ह्या विषमांगी मिश्रणामधील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात आणि ह्या कणांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या जवळपास असतो. अशा विषमांगी मिश्रणाला कलील म्हणतात. मात्र कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाची छिद्रे मोठी असल्याने गालन क्रियेमुळे कलील ह्या विषमांगी मिश्रणाचे विलगीकरण होत नाही. दूध स्वतःच एक कलील आहे. यामध्ये पाणी या माध्यमात प्रथिने, स्निग्ध पदार्थ इत्यादींचे स्थायू कण व द्रवथेंब यांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या आसपास असतो. विखुरलेले असतात. याशिवाय वायूंमध्ये स्थायू, उदाहरणार्थ धूर, वायूमध्ये द्रव, उदाहरणार्थ धुके, ढग असे व आणखीसुद्धा कलिलाचे प्रकार आहेत.